ज्या गतीने आपला विकास चाललेला आहे देशाचा, मोदींचं नेतृत्व अतिशय कणखर नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा विश्वास पक्षावर आहे. राज्यामध्ये पुन्हा देवेंद्रजी आले आणि जी कामं त्याच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, जी त्यांची विचारधारा आहे, त्यामुळे सगळ्यांना वाटतंय की आपण या पक्षामध्येच राहावं. बाकी पक्षाचं काय राहिलं काय मी सांगणार नाही, तुम्हाला माहित आहे. आताच विधानसभेच्या वर्षभरामध्ये निवडणुका झाल्या, 80% जागा आपण घेतल्या महायुती म्हणून. मग शिंदे साहेब आपल्या सोबत आहेत, नंतर अजितदादाही आले, पण 80% जागा मला वाटतं हा देशामध्ये विक्रम झाला की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती जे आपले सदस्य आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. बिहारमध्ये आता निवडणुका झाल्या, वेगवेगळे तर्क लावले जात होते, पण महाराष्ट्राचे रिझल्ट पुन्हा विधानसभेमध्ये बिहारने तोडलंय. 80%च्या वर जागा आज बिहारमध्ये ते आमदार भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि संपूर्ण देश हा भाजपच्या पाठीशी उभा आहे, मोदीजींच्या पाठीशी उभा आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता कोणाला ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही की या महापालिकेमध्ये त्याचे परिणाम काय येणार आहे, रिझल्ट काय येणार आहे. सगळे मोठे मोठे सगळे पदाधिकारी ज्यांच्या भरोश्यावर या पक्षांची सगळी दारोमदार होती, ते सगळे आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये 122 सदस्य आपले आहेत, संपूर्ण नगरसेवक महापालिकेमध्ये 122 आहेत. वर नगरसेवक आपले या ठिकाणी आलेच पाहिजेत. परत 4 वाटले, मग 104 करू का? 105 करू, पण 122च्या 22 अण्णांचं काम भारीच आहे. पण या ठिकाणी मी सकाळपासून सगळ्यांशी बोलत होतो. रात्री उशिरा 2-2:30 वाजता मी मुंबईहून आलो. 2-3 दिवसापासून चर्चा सुरू होती कार्यकर्त्यांची. नवीन कार्यकर्ते घ्यायचे, पदाधिकारी घ्यायचे, म्हणजे मग आमचं तिकीट जाईल की काय, आमचं काय होईल, अशी अनेकांची आपण. कारण कार्यकर्ते सुद्धा त्यांचं म्हणणं रास्त आहे. अनेक वर्षापासून ते काम करतात पक्षामध्ये, अनेक वर्ष आपण यांच्याशी भांडलेलो आहोत, बरोबर आहे. कधी हमरी तुमरी, कधी हातापायी, ती तुमची आमची त्या ठिकाणी होत आलेली आहे. मागच्या इलेक्शनमध्ये शाहू महाराज तुमच्या मतदारसंघात मी पण आलो होतो, म्हणजे हल्ला झाला म्हटलं, असं मी येतो म्हटलं तिकडे 6 हल्ला मी सुद्धा पळत आलेलो होतो. आणि हे चालणार आहे. मला पत्रकारांनी विचारलं की इतके तुमच्यावर टीका करत होते, तुम्ही त्यांना कसं काय घेतलं. आता विरोधी पक्षाकडून ठिकाणी करणार का आमचं कौतुक करतील. ते किती चांगले गिरीश महाजन, सीमाताई किती चांगलं काम करतायत, राहुल भाऊ कसं करतायत, बाळासाहेब काय, असं कोणी म्हणेल का? देवेंद्र किती चांगलं काम करतात असं कोणी म्हणेल का? ते म्हणणारच नाही. ते आमच्या टीकाच करणार आहेत. पण कालांतराने असे दिवस बदलत आहेत की हा सगळे दिग्गज नेते जे वर्षानुवर्ष आमच्यावर टीका करत होते, आमच्या आयडिओलॉजीवर टीका करत होते, ते आता सगळे या पक्षामध्ये आलेले आहेत. कारण त्यांनाही कळतंय त्या देशाचं भलं मोदी साहेबच करू शकतात, भारतीय जनता पक्ष करू शकतो, आमची महायुती करू शकते. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी प्रवेश करायचं ठरवलेलं आहे. नाशिक शहर एक आगळं वेगळं शहर.